श्रीरामपूर येथील ज्येष्ठ पत्रकार दैनिक जय बाबाचे मुख्य संपादक बाळासाहेब आगे पाटील यांना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुंडांकडून सोशल मीडियावरती जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राहुरी तालुका पत्रकार मित्र संघाच्या वतीनं सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना या संदर्भात निवेदन देऊन धमकी देणाऱ्या गुंडांवरती कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मंगळवारी सकाळी 11 वाजता तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये म्हटलंय की श्रीरामपूर येथील वरिष्ठ पत्रकार आणि दैनिक जय बाबा वृत्तपत्राचे संपादक बाळासाहेब शंकरराव आगे यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाळासाहेब आगे यांनी 16 ऑगस्ट रोजी त्यांच्या दैनिक जय बाबा या इंस्टाग्राम अकाउंटवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नशेच्या इंजेक्शनसह महिला अटक झाल्याची बातमी आणि संबंधित एसडीपीओचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता। या वृत्तामध्ये आरोपी गणेश मुंडे याचं नाव आलं होतं। त्यानंतर गणेश.मुंडे 307 या इंस्टाग्राम अकाउंटवरती हे वृत्त डिलीट कर नाहीतर तुला डिलीट करून टाकेल अशा आशयाच्या धमकीचा संदेश आला। पत्रकाराला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानं पत्रकार समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे। सदर घटनेचा आम्ही राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकार मित्र निषेध करत आहोत। घटनेमधील आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शासन करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनावरती विलास कुलकर्णी, सुनील भुजाडी, संजय कुलकर्णी, राजेंद्र वाडेकर, निसारभाई सय्यद, रफिकभाई शेख, सुनील रासने, राजेंद्र उंडे, कर्णा जाधव, अनिल कोळसे, रियाज देशमुख, विनीत धसाळ, गोविंद फुनगे, श्रीकांत जाधव, बंडू मस्से, प्रभाकर मकासरे, सतीश फुलसौंदर, मनोज साळवे, शरद पाचारणे, ऋषी राऊत, आकाश येवले, गणेश विघे, श्रेयश लोळगे, राजेंद्र आढाव, राजेंद्र परदेशी, प्रसाद मैड, आप्पासाहेब मकासरे, आशिष संसारे, जालिंदर आल्हाट, महेश कासार तसेच अशोक मंडलिक, आर जाधव आदींसह पत्रकारांच्या सह्या आहेत। पत्रकार मित्र बाळासाहेब आगे यांना ज्या कथित गुंडाने धमकी दिली त्याचा सर्व पत्रकार तर जाहीर निषेध करतातच, परंतु या पद्धतीने जर पत्रकारांच्या लिखाणावर अंकुश येत असेल तर पोलीस खात्याने या गुंडांचा त्वरित बंदोबस्त करून अंमली पदार्थ विरोधी जो सप्ताह आहे तो चांगल्या प्रकारे साजरा करावा। अंमली पदार्थात पोलीस खातं कुठंतरी 10 गुटख्याच्या पुड्या आणि 2 देशी दारूचे बाटल्या धरण्यापेक्षा पोलीस खात्याने धरतानाच मेफोड्रम अंमली पदार्थ मोठमोठे जमा होत आहेत त्याकडे लक्ष द्यावे। यातून युवा पिढी बरबादीकडे चाललेली आहे। पोलीस खात्याने अंमली पदार्थ नेमके कोणते याचा शोध घेऊन आधी याचा सर्वांचा बंदोबस्त करावा ही सर्व पत्रकारांतर्फे मागणी करतो आणि धमकीच्या ज्या घटना आहेत त्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करतो। साहेब यांना आमची नम्र विनंती आहे की पत्रकारांच्या वतीने या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतो, परंतु हा सप्ताह साजरा करताना जिल्ह्यामध्ये समूळ अंमली पदार्थ सप्लाय करणारी ही जी साखळी आहे ही नष्ट करावी आणि खऱ्या अर्थाने हा सप्ताह साजरा करावा एवढीच आपल्याला विनंती आहे। आणि यापुढे संबंधित गुन्हेगाराला तात्काळ अटक करून कडक शासन करावे अशी आपल्याला विनंती आहे आणि या घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। धन्यवाद। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोलीस खात्यातर्फे अंमली पदार्थ विरोधी सप्ताह सुरू आहे आणि या सप्ताहामध्ये श्रीरामपूरमध्ये एका ज्येष्ठ पत्रकाराने त्यांच्या वृत्तपत्रात अंमली पदार्थ सप्लाय करणाऱ्या एका गुन्हेगाराचं नाव छापलं। विशेष म्हणजे पोलीस खात्यानंच त्या गुन्हेगाराचं नाव सांगितलेलं होतं। पोलीस खात्याच्या सूत्रानुसारच ती बातमी लिहिली आणि त्या ज्येष्ठ पत्रकाराने वृत्तपत्रात बातमी छापल्यानंतर इंस्टाग्राममध्ये त्याची सोशल मीडिया अकाउंटला ती बातमी व्हायरल केली। संबंधित अंमली पदार्थ सप्लाय करणाऱ्या गुन्हेगाराने त्यांना इंस्टाग्रामवर जीवे मारण्याची धमकी दिली। तुम्हाला हे बातमी तात्काळ डिलीट करा नाहीतर तुम्हाला डिलीट करू अशा पद्धतीने त्यांनी धमकी दिली। श्रीरामपूरमध्ये गेली 35 वर्ष
वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम करणारे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आगे यांच्यासारख्या पत्रकाराला अंमली पदार्थ सप्लाय करणारा गुन्हेगार की ज्याच्यावर 307 सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत, तडीपार गुन्हेगार अंमली पदार्थाच्या केसच्या बातमीमध्येच धमकी देत असेल तर नगर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ सप्ताह विरोधी सप्ताह हा साजरा कसा होतो हा प्रश्न आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास,